महोदय, प्राध्यापकांची जवळजवळ 38% पदं रिक्त आहेत आणि शिक्षकेतरांची 34% पदं रिक्त आहेत. हे केव्हापर्यंत यातलेच आपण जे दिलेलं आहे ना, 313 रिक्त आहेत प्राध्यापकांची आणि त्यानंतर 296 आहेत शिक्षकेतरांची. त्याचं मी पर्सेंटेज काढून हे सांगितलं आहे. ते 38% आहे शिक्षकांचं आणि 34% शिक्षकेतरांचं आहे. अशासकीय अनुदानित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाप्रमाणे दादा समाजकार्य महाविद्यालयाकरता एक समान आकृतीबंध आपण मान्य करणार आहात काय? हा माझा दुसरा प्रश्न आहे. तिसरा आहे, प्राचार्यांची रिक्त पदे भरण्यास 6 महिन्यापेक्षाही अधिक कालावधी लागतो. त्याचे उदाहरणं अनेक आहेत. हे पदं रिक्त झाल्यानंतर किती दिवसामध्ये हे पदं भरायला पाहिजे या संदर्भात काही धोरणात्मक निर्णय होणार आहे का? नाही तर त्या ठिकाणी कॉलेज चालतं आहे पण त्या ठिकाणी प्राचार्यच नाही, अशा प्रकारची अवस्था निर्माण होत झालेली आहे. आपल्या प्रयत्नामुळे 1421 अध्यापकांना नेटमधून सवलत मिळाली. 6 विद्यापीठाचे 41 लोक राहिलेले आहेत. त्यांना जसा प्रयत्न आपण केला आणि त्या ठिकाणी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे जाऊन पाठपुरावा करून जसं हे करून घेतलं एवढं मोठं काम, तर या 6 विद्यापीठामधल्या 41 लोकांचं सुद्धा करणार आहात काय? हा एक प्रश्न आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, यापूर्वी सहाय्यक प्राध्यापकांची मंजूर केलेली पदं पण प्रत्यक्षात ती भरता आली नाहीत काही तांत्रिक कारणामुळे, त्यांना या आता 5500 जी पदं आपण मंजूर करून घेतले त्यातमध्ये त्यांना प्राधान्य मिळणार आहे का? महोदय, अभिजित वंजारीजींनी जी लक्षवेधी उपस्थित केली त्यात आणखीन एक विषय होता प्राचार्यांच्या भरतीला एनओसी. ती झाली पूर्ण. आता जे कॉलेज प्राचार्यांच्या भरतीला एनओसी मागेल तर ती त्याची जी काही फाईल पूर्ण व्हायची असेल म्हणजे आता तो विषय संपला. आता प्रामुख्याने यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे पर्सेंटेजच्या भाषेत सांगितलं पण तेवढेच आहेत 200. तर त्याला आपण आकृतीबंध तयार केल्यानंतर आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काय झालं आहे की बरीच म्हणजे उलथापालथ झाली आणि त्याच्यातून विद्यार्थी संख्या जी आहे ती 2025 काढल्याशिवाय, आता समजा एखाद्या कॉलेजमध्ये मराठीचं प्राध्यापकाचं पद रिकाम आहे पण मराठीची विद्यार्थी संख्या 2 राहिली. त्यामुळे आपण जॉईंट डायरेक्टरना विद्यापीठाच्या साहाय्याने त्या कॉलेजमध्ये एक जागा रिकामी आहे देऊया, तर ती आणखीन कुणाला हवी आहे का असं एक 2-3 दिवसात करतो आहे आणि मग त्याप्रमाणे प्रत्येक कॉलेजला पदं मिळतील. मग त्यांनी रोस्टर करायचं आणि एनओसीला मागायचे विषय संपला. जूनपर्यंत ही सगळी भरती व्हावी असा प्रयत्न आपला चालला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या रिक्त पदांना भरायला फार वेळ लागणार नाही कारण कमी संख्या आहे. तुमचा जो एक मुद्दा तुम्ही काल मला लॉबीमध्ये सांगितला, सभागृहात आपण मांडणी करत असताना अधिकाऱ्यांशी बोलायचं नसतं पण अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं की जसं आपण 1400 जणांचं मार्गी लावलं तर हे 41 का राहिले याचा अभ्यास करून ते पण विषय आपण मार्गी लावलो.